सो गाईज आत्ताच आपण Vmax हे इक्वेशन बघितलं हॉरिझॉन्टल कर्व रोड सरफेससाठी. आता नेक्स्ट आपल्याला जायचं आहे इम्पॉर्टंट पॉईंटकडे, दॅट इज बँकिंग ऑफ रोड्स. आता जे Vmax हे इक्वेशन आपण जे सॉल्व्ह केलं होतं ते होतं मॅक्झिमम वेलॉसिटीचं इक्वेशन ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड, ओके, और कर्व हॉरिझॉन्टल रोड वॉट एव्हर. तर त्या केसमध्ये Vmax आपल्याला इक्वेशन मिळालं होतं अंडर रूट म्यू एस आर जी. त्यातलं म्यू एस होतं ऑफकोर्स कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन द टायर्स of a vehicle and the road surface. R is the radius of curvature for that curved road and G is the acceleration due to gravity for a given place. तर G ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, R पण आपल्याला चेंज करता येणार नाही आहे सारखं, राईट. आणि म्यू एस ची व्हॅल्यू ही 1च्या अबोव्ह जाऊ शकत नाही आहे. सो मॅक्झिमम वेलॉसिटी कुठल्याही व्हेकलसाठी त्या कर्व हॉरिझॉन्टल रोडसाठी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ती आपल्याला इन्क्रीज करता येणार नाही आहे. बट आपण जर त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने त्या रोडवरती जर ट्रॅव्हल केलं, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा त्या रोडसाठी मॅक्झिमम कर्व हॉरिझॉन्टल रोडवरती जो स्पीड आहे तो लेट्स से 20 km/h आहे आणि आपण जर 20च्या त्या लिमिटला जर आपण एक्सीड केलं, ओके, तर ते जे फ्रिक्शन होतं सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करत होतं ते तेवढं इनफ बॅलन्स करणार नाही आहे. कारण काय होणार आहे की तुम्ही वेलॉसिटी वाढवते, राईट, मॅग्निट्यूड ऑफ वेलॉसिटी वाढते. वेलॉसिटी वाढलं तर ऑफकोर्स काय इन्क्रीज होणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स इन्क्रीज होईल. बट सेंट्रिपिटल फोर्स बॅलन्स कोणामुळे होतोय, फ्रिक्शनल फोर्समुळे. बट आता फ्रिक्शनल फोर्स तेवढा इनफ नाही जनरेट होत आहे की जो सेंट्रिपिटल फोर्सला काय करेल, बॅलन्स करेल. त्याच्यामुळे 20 km/h जर त्या रोडसाठी जर स्पीड लिमिट असेल टर्नला असताना, ओके, कर्व हॉरिझॉन्टल रोडसाठी, तर ऑफकोर्स तिथे गाडी स्लिप होण्याचे चान्सेस जास्त आहेत, त्याचे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस हे जास्ती आहेत. ओके, म्हणजे टायरचं पण ते वेअर अँड टिअर होईल, ओके, त्याला आपण टायर झिजतात असं आपण बोलतो. आणि ऑफकोर्स तेवढं फ्रिक्शन इनफ मिळणार पण नाही आणि गाडीचे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस हे जास्ती आहेत. आता ते ॲक्सिडेंट व्हायला नको म्हणून, म्हणजे आता जनरली हे कुठे करायचं आहे, तर जनरली जे हायवेज असतात, ओके, एक्सप्रेस हायवेज असतात की जे 2 स्टेटला कनेक्ट करतायत, तर जनरली असे जर टर्न्स आले आणि टर्नला जर स्पीड कमी केला तर ऑफकोर्स तिथे ट्रॅफिक जॅम होऊ शकतं टर्नवरती. कारण स्ट्रेट रोड आहे तर ऑफकोर्स 80-120च्या स्पीडने गाड्या इझिली स्ट्रेट जातात. बट टर्नला आला आणि त्या टर्नला 20चा स्पीड केला तर ऑफकोर्स तिथे ट्रॅफिक जॅम भरपूर होऊ शकतं. मग ते अवॉइड करायचं असेल तर ऑफकोर्स आपल्याला त्या टर्नला स्पीड काय पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. बट तो इन्क्रीज करता येत नाही आहे कर्व हॉरिझॉन्टल रोडसाठी आणि तो इन्क्रीज करायचा आहे म्हणून आपल्याला काय करायला लागेल, तर रोड बँक करायला लागतील. क्लिअर आहे. आता प्रॉब्लेम असा आहे की विदाउट बँकिंग जर आपण थोडं स्पीड वाढवू शकतो, म्हणजे 20 मी सांगितलं ना, थोडा अजून वाढेल, ओके, बट तिथे टायरचं काय होईल, वेअर अँड टिअर होईल. ओके, तुम्ही कधी ऐकलं असेल गाडी जर रोडवरती स्कीड होत असेल तर तेव्हा त्या टायर्स आणि रोड सरफेस त्यांच्यामध्ये त्या फ्रिक्शनचा आवाज येतो. क्लिअर आहे. तर तिथे टायर झिजले जातात. ओके, बट प्रॉब्लेम काय आहे की पावसाळ्यामध्ये किंवा रोडवरती ऑइल व्हील सांडलं असेल तर तिथे फ्रिक्शन इनफ नसणार आहे त्या सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. बरोबर आहे, म्हणजे फ्रिक्शन इनफ नाही आहे तिथे सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. म्हणजे अजून काहीतरी एक टर्म एक्स्ट्रा पाहिजे की जी सेंट्रिपिटल फोर्सला काय करेल, बॅलन्स करेल. ओके, मग ती नवीन क्वांटिटी जर ॲड झाली त्या इक्वेशनमध्ये, म्हणजे म्यू एस आर जीमध्ये, तर बघा ॲड झाली, मी बोलतोय त्याच्यामध्ये, तर ॲड झाली ती क्वांटिटी, तर ऑफकोर्स Vmaxची जी व्हॅल्यू होती, म्हणजे अंडररूट म्यू एस आर जी फॉर्म्युला होता, ती व्हॅल्यू अजून आपल्याला जास्ती काहीतरी मिळेल. म्हणजे ते इक्वेशन अजून थोडं काहीतरी मोठं बनेल आणि आपल्याला मॅक्झिमम वेलॉसिटी ती मिळेल. आणि ते करायचं असेल तर आपल्याला रोड काय करायला पाहिजे, तर बँक करायला पाहिजे. ओके, मग आता त्यासाठी आपण, म्हणजे ही नेसेसिटी आहे रोड बँक करणं जर टर्नला स्पीड इन्क्रीज करायचा असेल तर. मग आता त्यासाठी प्रोसेस काय आहे, तर फॉर एक्झाम्पल जर तुम्ही स्ट्रेट चाललाय, क्लिअर आहे, आणि लेफ्ट साईडला टर्न आहे, तर मग लेफ्ट साईड ही तुमची काय असेल, इनर साईड असणार आहे आणि राईट साईड काय असणार आहे, तुमची आउटर साईड असणार आहे. ओके, आणि मग तर रोडची जी एज येईल लेफ्ट साईडची त्याला आपण बोलायचं इनर एज आणि ती राईट साईडची ती काय असणार आहे, आपली आउटर एज.
मग आता जर डिफाईन करायचं असेल बँकिंग ऑफ रोडला, त्याला सिम्पल डिफाईन करता येईल, द प्रोसेस ऑफ रेझिंग आउटर एज ऑफ अ रोड ओव्हर इट्स इनर एज इज कॉल्ड ॲज अ बँकिंग ऑफ रोड्स. मग आता आउटर आणि इनर हे मी डायग्राममध्ये दाखवलं. इथे तुम्हाला खाली दिसेल एक हॉरिझॉन्टल सरफेस, क्लिअर आहे, आणि इथे तुम्हाला दिसेल रोड बँक केलेला आहे. हे डायग्राम काय काय ड्रॉ केले ते आपल्याला वन बाय बघायचं आहे, बट जस्ट पहिले बेसिक कॉन्सेप्ट समजून घेऊया. सो या केसमध्ये इकडे जर राईट साईडला पण आउटर एज दाखवतोय, लेफ्ट साईडला जर इनर एज आहे, तर ऑफकोर्स व्हेकल स्ट्रेट येऊन टर्न कुठे घेतोय, लेफ्ट साईडला. तेच जर रोड असा आपण बँक दाखवला असता तर ऑफकोर्स रोड जो आहे म्हणजे व्हेकल स्ट्रेट येऊन कुठे टर्न घेत असेल, राईट साईडला, मग ती काय त्याची इनर साईड होईल आणि इकडे आपल्याला काय झाली असती, आउटर एज झाली असती. सो इथे आपल्याला मिळतोय हॉरिझॉन्टल सरफेस, ही असेल त्याची इनर एज, त्याच्यात ही असेल त्याची आउटर एज, आणि हा जो रोड सरफेस बँक केलेला आहे त्याला आपण काय बोलतोय, बँक रोड. आणि ही जी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये आपण आउटर एज आहे ती रेज करतोय ओव्हर इट्स इनर एज, त्याला आपण काय बोलतोय, तर बँकिंग ऑफ रोड्स. ओके. मग आता जसं रोड बँक केलाय तो किती अँगलला बँक करतो किंवा एका स्पेसिफिक अँगलला बँक करतो त्याला बोलतो आपण अँगल ऑफ बँकिंग. आणि सिंपल बघा, आपल्याला माहिती आहे की अँगल डिफाईन करताना आपल्याला दोन लाईन्स पाहिजेत. तसंच इथे ह्या दोन लाईन्स आपल्याला माहिती आहेत. हा थीटा अँगल आहे, एक लाईन कुठला आपल्याला मिळतोय किंवा सरफेस कुठला मिळतोय, हॉरिझॉन्टल सरफेस आहे, आणि आपल्याला दुसरा कुठला मिळतोय तर बँक रोड आहे. या दोघांमधला जो अँगल आपल्याला इथे मिळतोय थीटा, दॅट इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ बँकिंग. आणि त्याची डेफिनेशन एकदम सिंपल आहे, द अँगल बिटवीन द हॉरिझॉन्टल सरफेस अँड द बँक रोड इज कॉल्ड ॲज अ अँगल ऑफ बँकिंग. ओके. आता अँगल ऑफ बँकिंग झाल्यानंतर आता प्रॉब्लेम काय येणार आहे याच्यामध्ये बघा, की रोड जर हॉरिझॉन्टल असेल, ओके, स्ट्रेट हॉरिझॉन्टल रोड आहे, आणि इथे आपण व्हेकल दाखवलं, क्लिअर आहे. समजा ते व्हेकल रेस्टला आहे, तर रेस्टला असल्यानंतर त्याची पुढे पडण्याची काही चान्सेस आहेत का, नाहीये. म्हणजे जर व्हेकल रेस्टला असेल तर त्याची मिनिमम वेलॉसिटी किती असणार आहे, 0 असेल, बरोबर आहे. मग म्हणजे 0 जरी वेलॉसिटी झाली तरी काय फरक पडत नाहीये. आता जर रोड स्ट्रेट असेल तर व्हेकल जेवढं पॉसिबल असेल तेवढं मॅक्सिमम स्पीडने जाऊ शकतो, बट तो जर कर्व हॉरिझॉन्टल रोड आला तर ऑफकोर्स त्याला काय येणार आहे, मॅक्सिमम लिमिट येणार आहे. आता प्रॉब्लेम असा होतोय की रोड बँक केलेला आहे, बरोबर आहे. बँक केल्यानंतर बँक सरफेसवरती किंवा इन्क्लाइंड सरफेसवरती, हॉरिझॉन्टल सरफेसवरती ऑब्जेक्ट रेस्टला इन्फिनाइट टाइम पर्यंत राहील, बरोबर आहे. बट जर बँक सरफेस आहे ह्याच्यावरती कुठला ऑब्जेक्ट ठेवला तर ऑफकोर्स तो खाली येण्याचे चान्सेस आहेत, बरोबर आहे. म्हणजे ऑफकोर्स इथे ऑब्जेक्ट जो राहील त्याला काहीतरी एक लिमिटेशन्स आहेत, बरोबर आहे. मग सिमिलरली अशी आपल्याला मिनिमम वेलॉसिटी पण काढायची आहे की ज्याच्यामध्ये व्हेकल मिनिमम स्पीडमध्ये जाईल पण खाली येणार नाही. त्याच्यापेक्षा मिनिमम स्पीडला आला तर तो खाली येईल व्हेकल, बरोबर आहे, कारण तेवढं फ्रिक्शन इनफ मिळणार नाही. म्हणजे ती झाली आपलं लोअर स्पीड लिमिट झालं. म्हणजे बँक रोड आहे, आपण जास्तीच्या स्पीडने जाऊ शकतोय, बट मग त्याला कमीचं पण लिमिट असणार आहे, कारण इन्क्लाइन रोड आहे ना. इन्क्लाइन रोडवरती आपण जास्ती राहू शकत नाही, त्याला काहीतरी स्पीड पाहिजेच. तो मिनिमम स्पीड किती असेल त्याला आपण काय बोलतोय, लोअर स्पीड लिमिट, तो आपल्याला काढायचा आहे. आता जसं मिनिमम स्पीडने जाऊ शकतोय तसंच आपण हायर स्पीडने पण जाऊ शकतोय, बट हायर स्पीडला पण एक लिमिट असणार आहे, कारण तुम्ही त्या लिमिटला पण क्रॉस केलंय तर ऑफकोर्स तिथे सुद्धा ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. सो बँक रोडवरती आपल्याला Vmaxचं काढायचं आहे, म्हणजे अप्पर स्पीड लिमिट तर काढायचं आहे, तसंच आपल्याला जसं लोअर स्पीड लिमिट आहे ते पण काढायचं आहे. हॉरिझॉन्टल सरफेस होता त्या लोअर स्पीड लिमिट ऑफकोर्स काय होतं, 0 होतं. तुम्ही 0 व्हेकल रेस्टला ठेवा त्याने काय फरक पडत नाही, बरोबर आहे. पण तसं आपल्याला काय कुठल्या दोन व्हॅल्यू काढायचे आहेत, एक Vmax म्हणजे अप्पर स्पीड लिमिट आणि V मिनिमम म्हणजे काय असणार आहे, लोअर स्पीड लिमिट. आता हे इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथे एक व्हेकल दिसतं. हा एक रोड बँक रोड आहे, इथे एक व्हेकल आहे. मेन 2 फोर्सेस आहेत, क्लिअर आहे. ऍक्च्युअली आहेत 3, पण इथे पहिले आपण 2 फोर्सेस बद्दल आपण डिस्कस करूया. एक म्हणजे आहे ते म्हणजे व्हेकलचं वेट, क्लिअर आहे, की ज्याला आपण mg म्हणून डिफाईन करतो, आपल्याला माहिती आहे. आणि ते ऍक्ट होणार आहे कुठल्या डायरेक्शनला, डाऊनवर्ड डायरेक्शनला, बरोबर. ते आहे व्हर्टिकल आहे, बट तो कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला मिळणार आहे ह्या सरफेसला परपेंडिक्युलर असलेला रिॲक्शन फोर्स, त्याला आपण काय बोलतोय, नॉर्मल रिॲक्शन.
ओके, टू एव्हरी ॲक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तसंच या वेटची नॉर्मल रिॲक्शन, नॉर्मल म्हणजेच काय ते परपेंडिक्युलर कोणला येणार आहे सरफेसला, ती नॉर्मल रिॲक्शन आपल्याला काय मिळणार आहे, एन मिळणार आहे. ओके, आता ह्या डायग्राममध्ये बघितलं तर mj ची स्पेसिफाईड एक डायरेक्शन आहे, ती डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. बट जो नॉर्मल रिॲक्शन आहे त्याला एक स्पेसिफिक डायरेक्शन मिळत नाहीये. म्हणजे एवढंच आपण सांगू शकतो फिगरमध्ये की तो अपवर्ड डायरेक्शनला आहे, पण थोडा तो लेफ्टला पण आहे, बरोबर आहे. मग ते एक्झॅक्ट सांगता येत नाहीये, म्हणून आपण त्याला काय केलंय, दोन पार्टमध्ये रिझॉल्व्ह केलंय. एक आपला असणार आहे व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा आपला कसं असणार आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता जर फिगर नीट बघितली तर इथे आपल्याला जो अँगल थिटा मिळतोय तोच आपल्याला अँगल इथे पण थिटा मिळणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्या जो नॉर्मल रिॲक्शनचा जो कंपोनंट आहे त्याच्या बाजूचा म्हणजे त्याला आपण बोलूया ऍडजसंट कंपोनंट, जो थिटाच्या बाजूचा येणार आहे तो आपल्याला कुठला मिळणार आहे, ऍडजसंट कंपोनंट हा ऑलवेज आपल्या रिझल्टंटला कॉस थिटाने मल्टिप्लाय होणार आहे. सो म्हणून आपल्याला तो काय मिळणार आहे, एन कॉस थिटा मिळणार आहे. ऍट द सेम टाइम जो राहिलेला हा इकडला अपोजिट कंपोनंट आहे, म्हणजे थिटाचा हा ऍडजसंट झाला आणि थिटाच्या अपोजिट कंपोनंट मिळणार आहे, तोच आपण इथे ड्रॉ केला आहे, त्याचं नाव काय असणार आहे, एन साइन थिटा असणार आहे. हे रिझॉल्व्ह वेक्टर्स करायचे ऑलरेडी तुम्ही 11 मध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला म्हणजे हे दोन फोर्स आपण बघितले की mg ह्याला रिझॉल्व्ह करायची गरज नाही कारण त्याला स्पेसिफाईड एक डायरेक्शन आहे. बट नॉर्मल रिॲक्शनला आपण काय केलं, रिझॉल्व्ह केलं दोन कंपाऊंड मध्ये, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. त्याच्यानंतर दुसरा एक फोर्स इम्पॉर्टंट असणार आहे, तो म्हणजे असेल फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, बरोबर आहे. आता इथे दाखवताना बघा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन मी ह्या डायरेक्शनला पण दाखवलंय आणि ह्या डायरेक्शनला पण दाखवलंय. आता फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे नक्की काय आहे, त्याचा यूज कुठे आहे ते पण पहिले एक सिंपल एक एक्झाम्पल बघूया आणि मग त्या डायग्राम मध्ये आपण फोर्सेस बद्दल डिस्कस करूया. त्याच्यामध्ये अजून एक फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स, त्याच्याबद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलंय, बट तो तेवढा त्याला इम्पॉर्टन्स आहेच इथे सुद्धा, बट मी त्याच्याबद्दल सांगितलं नाही, ते आपण स्टेप बाय स्टेप आपण बघूया. बट पहिला आपण डिस्कस करूया फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता फोर्स ऑफ फ्रिक्शन और फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये ते पहिला आपण डिस्कस करूया. कन्सिडर करा एक प्लेन सरफेस आहे, एक ऑब्जेक्ट आहे, तुम्ही त्याला इनिशियल पुश दिलाय, ऑब्जेक्ट स्ट्रेट जातोय. आता स्ट्रेट गेल्यानंतर ऑफकोर्स काहीतरी एक डिस्टन्स कव्हर करेल त्या सरफेसवरती आणि तो काय येणार आहे, रेस्टला येणार आहे. आता रेस्टला काय येणार आहे, द सराउंडिंग एअर रेजिस्टन्स इनफ नसेल, जास्ती नसेल, पण तरी सुद्धा त्या ऑब्जेक्टवरती खालचा जो सरफेस आहे तो काय एक्झर्ट करणार आहे, एक फ्रिक्शनल फोर्स एक्झर्ट करेल, त्याच्या मोशन तो काय करणार आहे, अपोज करणार आहे आणि म्हणून त्याची वेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होईल. आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन डिस्कस केलेलं आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एव्हरी बॉडी कंटिन्यू टू बी इन स्टेट ऑफ रेस्ट और ऑफ अ युनिफॉर्म मोशन अनलेस अँड अंटिल इट इज एक्झर्टेड बाय एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स. म्हणजे बॉडीला तुम्ही एकदा फोर्स दिलात की ती कंटिन्यूस जाणार आहे, बरोबर आहे. बट फ्रिक्शनल फोर्स एक्झर्ट होतोय ना, म्हणून त्याची वेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आता ऑब्जेक्ट ट्रॅव्हल करतोय या डायरेक्शनला, तर फ्रिक्शनल फोर्स त्याच्या कसा असणार आहे, अपोजिट डायरेक्शनला असणार आहे. म्हणून फ्रिक्शनल फोर्सचा इथे रोल आहे तो इम्पॉर्टंट आहे. ओके, मग आता बघा आपण दोन स्पीड लिमिट डिस्कस केले, एक होता अप्पर स्पीड लिमिट आणि दुसरा कुठला होता, लोअर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे व्हेकलचा स्पीड एवढा मॅक्झिमम वाढेल की व्हेकल बाहेर फेकलं जाईल, म्हणजे बॉडी त्या व्हेकलची मोशन ह्या डायरेक्शनला इकडे बाहेर फेकलं जाईल, इकडे बाहेर फेकलं जायला नको म्हणून फ्रिक्शनल फोर्स कुठे असणार आहे, टुवर्ड्स सेंटर असेल, म्हणजे ह्या डायरेक्शनला असणार आहे. क्लिअर आहे. सिमिलरली आता लोअर स्पीड लिमिटला व्हेकल खाली स्लाइड होऊ शकतं, मग ते खाली स्लाइड व्हायला नको, म्हणजे व्हेकलची मोशन इकडे होऊ शकते, ती तिकडे व्हायला नको, त्याला अपोज करणारा जो फोर्स असेल तो कुठला असेल, फ्रिक्शनल फोर्स या डायरेक्शनला आपण दाखवलाय, तो असणार आहे अप्पर स्पीड लिमिटसाठी. सो जे आपण दोन वेलॉसिटीज डिस्कस केल्या, एक व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम, त्याच्यामध्ये अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे व्ही मॅक्स आणि मग व्ही मॅक्स आहे तर ऑफकोर्स आपल्याला जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो या डायरेक्शनला लागेल आणि जर आपण जेव्हा व्ही मिनिमम बघू म्हणजे लोअर स्पीड लिमिट बघू तेव्हा आपल्याला फ्रिक्शनल फोर्स आहे तो या डायरेक्शनला घ्यायला लागणार आहे. मी या डायग्राममध्ये दोन्ही दाखवलेले आहेत, कारण नंतर जेव्हा आपण ते दोन पार्ट बघणार आहोत तर त्याच्यामध्ये ते दोन्ही सेपरेट करणार आहे. ओके, तेव्हा आपल्याला ॲट अ टाइम एकच यूज करायचं आहे, आयदर हा फोर्स यूज करणार आपण हा फोर्स यूज करणार, डिपेंड आपल्याला अप्पर स्पीड लिमिट बघायचं आहे का लोअर स्पीड लिमिट बघायचं आहे, त्याच्यावरती ते डिफरन्शिएट होईल. फक्त मी आता जनरल डायग्राम सगळे पार्ट्स इन्क्लूड केलेत
आणि म्हणून ती तशी डायग्राम ड्रॉ केली आहे. मग आता दोन्ही पार्टमध्ये पहिले वेक्टर्स कसे रिझॉल्व्ह झाले ते आपण पहिले वन बाय वन बघूया. जेव्हा फ्रिक्शनल फोर्स ह्या डायरेक्शनला असेल म्हणजे आपण कुठलं स्पीड लिमिट बघतोय, अप्पर स्पीड लिमिट. अप्पर स्पीड लिमिट म्हणजे व्हेकल बाहेर फेकलं जाऊ शकतं त्या लिमिटच्या स्पीडला एक्सीड झालं तर, म्हणून आपण फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स दिस डायरेक्शन बघतोय, टुवर्ड्स सेंटर और टुवर्ड्स इनर एज कडे आपण बघतोय. मग आता अगेन फ्रिक्शनल फोर्सला पण एक स्पेसिफिक डायरेक्शन नाहीये, म्हणून त्याला पण आपण काय करतोय, दोन पार्ट मध्ये रिझॉल्व्ह करतोय. एक आपल्याला मिळतोय हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि दुसरा आपल्याला कुठला मिळतोय, व्हर्टिकल कंपोनंट डाऊनवर्ड डायरेक्शनला. जो व्हर्टिकल हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे अगेन आपल्याला इथे थिटा मिळतोय बघा. हा जो थिटा अँगल आहे आपण थिटा अँगल अल्टरनेट अँगल थिअरम यूज करून तुम्हाला मिळेल. हा पण थिटा आहे, त्यामुळे ऑफकोर्स हा जर एफ एस आहे तर त्याचा कंपोनंट ऍडजस्टंट कंपोनंट, या एफ एस चा ऍडजस्टंट कंपोनंट आपल्याला कुठला मिळतोय, एफ एस कॉस थिटा. आणि ह्याचा व्हर्टिकल कंपोनंट म्हणजे अपोजिट कंपोनंट कुठला आपल्याला मिळतोय, एफ एस साइन थिटा. सिमिलरली तसंच इकडे एफ एस जर या डायरेक्शनला असेल म्हणजे लोअर स्पीड लिमिटला व्हेकल इकडे जायला नको म्हणून आपण एफ एस या डायरेक्शनला दाखवलंय, फ्रिक्शन फोर्स त्याला अपोज करणारा मोशनला. म्हणून त्याचा आता हा जर थिटा आहे तर ऑफकोर्स जिओमेट्रीनुसार हा पण थिटा होईल आणि मग आपल्याला हा काय मिळेल, एफ एस कॉस थिटा मिळेल. आणि व्हर्टिकल डायरेक्शन आपल्याला काय मिळणार आहे, एफ एस साइन थिटा. मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा आपण अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट आपण ह्याच्यावर दोन पार्ट बघू तर दोन पार्टला एफ एस, इथला एफ एस आणि इथला एफ एस आपण वेगवेगळे ड्रॉ करणार आहोत. दुसरी गोष्ट सांगतो, जेव्हा आपण ते दोन वेगवेगळे इक्वेशन बघणार आहोत तेव्हा मी जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो आता ऑफकोर्स तो आपल्याला माहिती आहे व्हेकल्स मधूनच ऍक्ट होतो, व्हेकलच्या टायर मधून. बट आपल्याला माहिती आहे की वेक्टर्स आपण पॅरलली शिफ्ट करू शकतो आणि वेक्टर्स पॅरलली शिफ्ट केलं तरी काय फारसा फरक पडत नाही. ओके, सो म्हणून हा जो पूर्ण वेक्टर आहे, तिन्ही वेक्टरचा जो सेट आहे तो मी इकडे शिफ्ट करणार आहे. आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करताना म्हणजे कुठलं तर अप्पर स्पीड लिमिटचं आणि लोअर स्पीड लिमिटचं सॉल्व्ह करताना हा जो तिन्ही वेक्टर्सचे जे पार्ट आहेत तो मी इथे शिफ्ट करणार आहे सेंटरला. म्हणजे हा सेंटर आणि हा सेंटर काय करणार आहे, मॅच करणार आहे. म्हणजे डायग्राम आपली कम्प्लीट काय ते आपल्याला बघायला मिळेल. आता अगेन एफ एस म्हणजे काय होता, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. त्याच्यानंतर आपल्याला एफ एस कॉस थिटा काय मिळाला, तो हॉरिझॉन्टल डायरेक्शनला फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा कंपोनंट. आणि एफ एस साइन थिटा आपल्याला काय मिळाला, इकडे पण तेच लिहिता येईल, तो पण व्हर्टिकल डायरेक्शनला. आता मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेले आहेत कुठले कुठले फोर्स त्याच्यावरती ऍक्ट होत आहेत. फक्त मी त्याची डायरेक्शन मेन्शन नाही केले, तुम्ही ते मेन्शन करू शकता. म्हणजे एन कॉस थिटा हा व्हर्टिकल कंपोनंट आहे, एम जी पण व्हर्टिकल कंपोनंट आहे. पण एन कॉस थिटा कुठल्या डायरेक्शनला आहे, अपवर्ड डायरेक्शनला. एम जी पण व्हर्टिकल कंपोनंट आहे पण कुठल्या डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. त्याच्यानंतर एन साइन थिटा आणि एफ एस कॉस थिटा हे दोन्ही कसे आहेत, हॉरिझॉन्टल कंपोनंट आहेत. त्याच्यानंतर आपण एन साइन थिटा घेऊ शकतो टुवर्ड सेंट्रिपेटल फोर्स. ओके, कारण सेंट्रिपेटल फोर्स टुवर्ड द सेंटर असतो. आणि एफ एस कॉस थिटा आपण बोलू शकतो टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ अ सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, और तुम्ही अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ सेंट्रिपेटल फोर्स बोलला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो हे होतं ह्या डायग्रामचं डिस्क्रिप्शन जे आपल्याला रिक्वायर्ड होतं. मी पुन्हा एकदा सांगतो, दोन आपण इक्वेशन अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिट वेगवेगळे बघणार आहोत आणि त्यासाठी आपण या दोन डायग्राम सेपरेट स्प्लिट करणार आहोत. आता जसं इथे सांगितलं की एक अप्पर स्पीड लिमिट सांगितलं आणि एक आपण लोअर स्पीड लिमिट सांगितला, बट तसंच त्यांच्यामध्ये एक असा स्पीड पण एक्झिस्ट करेल. कारण अप्पर स्पीड लिमिटला बघितलं तर आपल्याला किंवा लोअर स्पीड लिमिटला दोन्ही केसमध्ये आपल्याला फ्रिक्शनची नेसेसिटी आहे. बट एक असा स्पीड एक्झिस्ट करेल, त्याला आपण मॅक्स सेफ स्पीड बोलू शकतो किंवा मोस्ट सेफ स्पीड बोलू शकतो. और त्याचा दुसरा आपण बोलू मॅक्स बोलता येणार त्याला, फक्त मोस्ट सेफ स्पीड बोलू शकतो. आणि दुसरा येतो ऑप्टिमम स्पीड, की ज्या स्पीडला अजिबात फ्रिक्शनचा यूजच होणार नाही. क्लिअर आहे, म्हणजे तिथे फ्रिक्शनल फोर्स हे असण्याची गरज नाही लागणार नाहीये सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स करण्यासाठी. कारण आपण जे पहिलं इक्वेशन बघितलं होतं हॉरिझॉन्टल कर्व रोड सरफेससाठी, तिथे ऑफकोर्स सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स करणारे फोर्स कुठले होते, तर ऑफकोर्स फ्रिक्शन फोर्स होते. बरोबर आहे. बट या केसमध्ये एक आपण मधला ऑप्टिमम स्पीड बघणार आहोत. म्हणजे आपल्याला अप्पर स्पीड लिमिट पण नको, लोअर स्पीड लिमिट नको, मधलाच एक स्पीड असेल. क्लिअर आहे, की ज्याला आपण ऑप्टिमम स्पीड बोलू. आणि त्या स्पीडला आपल्याला ऑफकोर्स फ्रिक्शनची गरज लागणार नाहीये. त्याला आपण बोलतोय मोस्ट सेफ स्पीड और काय असणार आहे तर ऑप्टिमम स्पीड. मग त्याला आपण डिफाईन करता येईल की बघा इथे डेफिनेशन दिलं, द वेलोसिटी ऑफ व्हेकल ऑन अ बँक रोड. हे बँक रोडवरतीच असणार आहे. ओके, जिथे आपल्याला फ्रिक्शनल फोर्सची गरज लागणार आहे, वेअर द फ्रिक्शनल फोर्स आर नॉट नेसेसरी टू बॅलन्स द सेंट्रिपेटल फोर्स. आणि त्याच्यामध्ये रोड टायर्सचं वेअर अँड टिअर आहे ते पण अजिबात होणार नाही. अशा स्पीडला आपण काय बोलणार तर मोस्ट सेफ स्पीड और ऑप्टिमम स्पीड. सो इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी रिक्वायर्ड फोर्सेस आहेत
आहेत ते दिलेले आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, ह्याच्यामध्ये मी डायरेक्शन दिला नाही आहे, तुम्ही त्या डायरेक्शन बघून सांगू शकताय फिगरवरून. ओके, सो हे होतं आपलं इक्वेशन. ह्याचं आपण आता हे दोन्ही मर्ज केले होते. आता आपल्याला अप्पर स्पीड लिमिट आणि लोअर स्पीड लिमिटसाठी मी दोन्ही ते सेपरेट करतो आणि त्याच्यानंतर त्याचे इक्वेशन्स काय आहेत सेपरेट, व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम, ते पण आपण, ते दोन्ही इक्वेशन्स सिमिलर आहेत. तुम्हाला मॅक्स आणि मिनिमम हे कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला इझिली समजेल. मी मगाशी सांगितलं होतं, जेव्हा आपली व्ही मॅक्स असेल तेव्हा टर्म काय त्याच्यामध्ये ॲड होणार आहे आणि व्ही मिनिमम असेल तेव्हा टर्म त्याच्यामध्ये काय होईल, ऑफकोर्स सबट्रॅक्ट होणार आहे. सो ह्या टर्म्स कशा ॲड सबट्रॅक्ट होतात, कुठला नवीन कंपाऊंड ॲड होतोय ते आपल्याला बघायचं. आता सिम्पली डायग्राम आपल्याला कळेल, बाकी सगळ्या गोष्टी त्याच आहेत. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आहे, वेट आहे, ओके, आणि त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. एक्स्ट्रा जी टर्म ॲड झाली आहे ती म्हणजे कुठला, हा जो अँगल आहे तो अँगल ऑफ बँकिंग. सो ह्याच्याशी रिलेटेड काहीतरी टर्म त्या इक्वेशनमध्ये ॲड होईल आणि आपल्याला आणि सबट्रॅक्ट पण होईल, की जेणेकरून आपल्याला व्ही मॅक्स आणि व्ही मिनिमम आहेत हे दोन्ही आपल्याला इक्वेशन्स किंवा दोन्ही व्हॅल्यूज आहेत किंवा दोन्ही फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला मिळणार आहेत.